सौभाग्य, संपत्ती आणि सुख शांतीसाठी एकदा तरी प्रत्येक स्त्रीने हे व्रत करायलाच हवे. आई होणं, घरात सुख समाधान असणं, पतीचं आयुष्य दीर्घ असणं, मुलं सुखरूप राहणं आणि घरात धनधान्याची कमतरता कधीच जाणवू नये, या सगळ्या गोष्टीसाठी एक स्त्री मनापासून काय करेल? ती उपवास करेल, पूजा करेल, देवाला साकडं घालेल आणि मग संपूर्ण श्रद्धेने करेल वरदलक्ष्मी व्रत. वरदलक्ष्मी व्रत हे सौभाग्य आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचं व्रत मानलं जातं. वर म्हणजे वरदान देणारी आणि लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी देवी. हे व्रत मुख्यतः दक्षिण भारतात मोठ्या भक्तिभावाने केलं जातं, पण आता महाराष्ट्रातही खूप श्रद्धेने पाळलं जातात. 2025 मध्ये वरदलक्ष्मी व्रत येणार आहे, शुक्रवारला 8 ऑगस्ट 2025 ला. तर जाणून घेऊया हे व्रत का करतात. पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वतीने भगवान शंकराला विचारलं, सौभाग्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीसाठी महिलांनी कोणते व्रत करावं. त्यावर भगवान शंकरांनी सांगितलं, वरदलक्ष्मी व्रत. हे व्रत केल्याने स्वतः लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि इच्छित वर देते. तर हे व्रत करण्यासाठी आदल्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करा, लक्ष्मी पूजेच्या साहित्याची यादी करा, लक्ष्मी देवीची मूर्ती माती, चांदी किंवा तांब्याची आणा आणि पूजेच्या दिवशी अंगावर नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करा. आणि वरदलक्ष्मी पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी, लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो चालेल, तांदूळ, कुंकू, हळद, अक्षता, पंचामृत, कमळ फुले किंवा गुलाब, साडी, बांगड्या, फळे, गोड पदार्थ मध्ये खीर, मोदक, पुरण, पाणी, तांबे चांदीची वाटी, धूप, दीप. हे व्रत करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करा. पूजेसाठी स्वच्छ जागी चौरंग मांडून त्यावर देवीची मूर्ती ठेवा. देवीला सुंदर साडी नेसवा, गंध, फुले अर्पण करा. हातात अक्षता घेऊन मनात संकल्प करा, आज मी वरदलक्ष्मी व्रत करत आहे. माझ्या कुटुंबासाठी, सौभाग्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, पूजेसाठी लक्ष्मी अष्टोत्तर नामावली किंवा श्री सूक्त पठण करा. देवीला नैवेद्य दाखवा. शेवटी लक्ष्मी आणि विष्णूची आरती करा. सर्व कुटुंबाने एकत्र पूजा करून प्रसाद घ्या. वरदलक्ष्मीचा उपवास, सकाळपासून अन्न न घेता फळ, दूध, पाणी घ्या. जर शक्य असेल तर संपूर्ण दिवस उपवास ठेवा. संध्याकाळी पूजा झाल्यावर फळांचा किंवा साखर पाण्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडावा. उपवासाच्या दिवशी मनात सतत ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवीला कमळाचं फूल अर्पण करा. तांदळावर हळदीने देवीचे पाय काढा. एक स्त्री सवाष्ण म्हणून ओटी भरून तिला साडी, नारळ, हळद, कुंकू द्या. 11 प्रकारचे धान्य देवी समोर ठेवा व नंतर गरजूला दान द्या. कडधान्याचा नैवेद्य दाखवून नंतर ते गायीला खाऊ घाला. वरदलक्ष्मी व्रत कथा अशी आहे. पुराणात एक कथा आहे. चेर देशात एक चारुमती नावाची स्त्री होती. ती खूप भक्त होती आणि दरवर्षी वरदलक्ष्मी व्रत करत असे. तिचं घर नेहमी सुखी होतं, पण तिच्या नंदेला, धीराची बायको, हे व्रत खटकायचं. एक दिवस ती चारुमतीवर रागावून म्हणाली, तुला काय मिळतं ह्या पूजा करून? चारुमती शांतपणे म्हणाली, हे व्रत मला देवीचा आशीर्वाद मिळवून देतं. लक्ष्मी देवीने तिच्या घरावर नाराजी व्यक्त केली. ती घाबरली, पश्चाताप केला आणि स्वतःही व्रत करू लागली. तेव्हापासून तिच्या घरातील सुख समृद्धी आली. या व्रताचे उद्यापन व्रत झाल्यावर 1 ते 2 दिवसात उद्यापन करा. सवाष्ण स्त्रियांना आमंत्रण द्या. त्यांना ओटी भरा. साडी, नारळ, बांगड्या, कुंकू, गोड पदार्थाचा प्रसाद द्या. देवीची पुन्हा एकदा पूजा करा. व्रतकथा सांगून आशीर्वाद घ्या. हे व्रत केल्याने पतीचं आयुष्य वाढतं, घरात सतत धनसंपत्ती असते, स्त्रीला मानसिक समाधान आणि सौभाग्य प्राप्त होतं, मुलांना आरोग्य लाभतं, देवी लक्ष्मीचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभतो. सौभाग्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात समाधानासाठी फक्त 1 दिवस संपूर्ण श्रद्धेने हे व्रत करा. देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करेल. जिच्या पावलांनी चाहूल लागली की घरात संपत्ती येते. आई लक्ष्मी जिच्या पावलांनी चाहूल लागली की घरात संपत्ती येते. जिच्या कृपेमुळे घरात धन, आरोग्य, समाधान आणि शांती टिकून राहते. तिचं देवी जिचं स्मरण केल्याने पतीचं आयुष्य वाढतं, मुलांना आरोग्य लाभतं, स्त्रीचं सौभाग्य नशिबात पक्क होतं. वरदलक्ष्मी व्रत ही एक फक्त पूजा नाही, ही आहे श्रद्धेची एक गाथा, एक मनोभावे केलेली प्रार्थना, जिथे स्त्री स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी देवीला साकडं घालते. आजच्या धकाधकीच्या जगात जिथं लोक देव विसरतात, तिथं अजूनही काही माताचं हृदय हे
मुक्त हस्ते देवीच्या चरणावर वाहतं. तुम्ही ही पूजा करत असाल तर तुम्ही एक पवित्र शक्तीशी जोडले जात आहात. ही देवी केवळ तुमच्या घरात लक्ष्मी ठेवत नाही, तर मनातही शांती आणि आनंदाचा उजेड देते. एक दिवस मनापासून संकल्पपूर्वक सत्कर्म, दान, पूजा आणि उपासनेने भरलेला हा वरदलक्ष्मी व्रताचा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन तेज, नवीन दिशा आणि देवीचा अनंत आशीर्वाद घेऊन येऊ. म्हणूनच यावर्षी श्रद्धेने, भक्तीने आणि निर्मळ मनाने वरदलक्ष्मी व्रत नक्की करा. देवी लक्ष्मी तुमच्या दारी पावलोपावली यावी, कधीही परत जाऊ नये. संपत्ती, सौंदर्य, समाधान आणि सौभाग्य तुमच्या जीवनाचा भाग व्हावं, हीच आपल्या सर्वांची मनापासून प्रार्थना. श्री महालक्ष्मी नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महालक्ष्मी माता. आपल्या सर्वांच्या जीवनात समृद्धी आणि सौख्य नांदो, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते.